श्री स्वामी समर्थ. द्वापार युगात एकदा यशोदा आईनं श्रीकृष्णाला सांगितले, तुम्ही संपूर्ण जगाचे रक्षण करते आहात. आज तुम्ही मला असं व्रत सांगा जे पाळून कोणत्याही महिलेला विधवा होण्याची भीती राहणार नाही आणि त्यामुळे लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, आई, तू खूप सुंदर प्रश्न विचारला आहेस. मी तुला तो सविस्तरपणे समजावून सांगेन. सौभाग्य प्राप्त करण्यासाठी महिलांनी 32 पौर्णिमेचे उपवास करावे. त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. आता मी तुला याच्याशी संबंधित कथा सांगेन. या पृथ्वीवर विविध रत्नांनी भरलेले काटिक नावाचे एक शहर होते, ज्यावर प्रसिद्ध राजा चंद्रहास राज्य करत होता. तिथे धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी एक अतिशय सुंदर आणि सद्गुणी स्त्री होती. ते त्या शहरात खूप प्रेम आणि आपुलकीने एकत्र राहत होते. त्यांचे घर नेहमीच संपत्ती आणि समृद्धीने भरलेले असे. तथापि त्यांना एक मोठे दुःख होते. त्यांना मुले नव्हती आणि या दुःखाने ते अत्यंत दुःखी होते. एके दिवशी एक महान तपस्वी योगी शहरात आला. तो ब्राह्मणाच्या घरातून वगळता प्रत्येक घरातून भिक्षा गोळा करायचा, पण तो रूपवतीकडून भिक्षा स्वीकारत नव्हता. एके दिवशी दुसऱ्या घरातून भिक्षा गोळा केल्यानंतर तो गंगेच्या काठावर गेला आणि प्रेमाने भिक्षा खात होता. धनेश्वरने योगीला पाहिले आणि त्याच्या भिक्षेचा अनादर पाहून दुःखी होऊन तो त्याला म्हणाला, महात्मा, तुम्ही प्रत्येक घरातून भिक्षा स्वीकारता, पण माझ्या घरातून कधीही भिक्षा घेत नाही. याचं कारण काय? योगींनी उत्तर दिलं, निपुत्र नसलेल्या घरातून भिक्षा ही पतितांच्या अन्नासारखी असते आणि जो कोणी पतितांचं अन्न खातो तो देखील पतित होतो. तुम्ही निपुत्र असल्यामुळे पतित होण्यासाठी भीतीने मी तुमच्या घरातून भिक्षा स्वीकारत नाही. हे ऐकून धनेश्वरला खूप दुःख झालं. तो हात जोडून योगींच्या पाया पडला आणि दुःखाने म्हणाला, हे राजा, जर असे असेल तर कृपया मला पुत्र कसा मिळवावा ते सांगा. तुम्ही सर्वज्ञ आहात. कृपया माझ्यावरती ही कृपा करा. माझ्या घरात धनाची कमतरता नाही, परंतु पुत्र नसल्यामुळे मी खूप दुःखी आहे. कृपया माझे हे दुःख कमी करा. तुम्ही सर्व शक्तिमान आहात. हे ऐकून योगी म्हणाला, हे ब्राह्मण, तू देवी चंडीची पूजा कर. घरी परतल्यावर त्याने आपल्या पत्नीला सर्व काही सांगितले आणि तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला. त्याने देवी चंडीची पूजा केली आणि उपवास केला. 16व्या दिवशी देवी चंडीने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि ती म्हणाली, हे धनेश्वर, तुला मुलगा होईल, पण तो 16 वर्षाच्या वयात मरेल. जर तुम्ही पती पत्नी 32 पौर्णिमेचे व्रत कराल तर त्याला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला परवडेल तितके पिठाचे दिवे लावा, भगवान शिवाची पूजा करा आणि पौर्णिमेचं व्रत करा. सकाळी तुम्हाला या जागेजवळ एक आंब्याचं झाड दिसेल. त्यावर चढा, फळ तोडून लवकर घरी परत या. तुमच्या पत्नीला सर्व काही सांगा. जेव्हा ती भगवान शिवाचं ध्यान करेल आणि फळ खाईल तेव्हा ती भगवान शिवाच्या कृपेने गर्भवती होईल. सकाळी जेव्हा ब्राह्मण जागा झाला तेव्हा त्याला जवळच एक आंब्याचं झाड दिसलं, ज्यावर आंब्याचे फळ होते. ब्राह्मणाने झाडावर चढून फळ तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु वारंवार प्रयत्न करूनही तो त्यावर चढू शकला नाही. ब्राह्मण खूप काळजीत पडला आणि विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशाची प्रार्थना करू लागला आणि म्हणाला, हे दयाळू, तू जो तुझ्या भक्तांचे विघ्न दूर करतोस आणि त्यांचे कार्य शुभ करतोस, वाईटाचा नाश करतोस आणि समृद्धी देतोस, कृपया मला माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेसे बळ दे. अशा प्रकारे भगवान गणेशाची प्रार्थना केल्यानंतर
धनेश्वर त्याच्या कृपेने झाडावर चढला आणि त्याला एक सुंदर आंब्याचे फळ दिसले. त्याला वाटले की हे त्याला वरदान म्हणून मिळालेले फळ आहे. दुसरे कोणतेही फळ दिसत नव्हते. धनेश्वर ब्राह्मणाने लगेच ते फळ तोडले आणि ते त्याच्या पत्नीकडे आणले. त्याच्या पत्नीने तिच्या पतीच्या सांगण्यानुसार ते फळ खाल्ले. त्यानंतर ती गर्भवती झाली. देवीच्या असीम कृपेने तिला एका सुंदर पुत्राचा आशीर्वाद मिळाला, ज्याचे नाव तिने देवीदास असे ठेवले. त्याच्या पालकांच्या आनंदात आणि दुःखात ते मूल उज्ज्वल पंधरावड्यात चंद्रासारखे वाढले. भवानीच्या कृपेने तो मुलगा खूप देखणा, सुसंस्कृत आणि अभ्यासात खूप हुशार झाला. देवी चंडीच्या आज्ञेनुसार त्याच्या पालकांनी आपल्या मुलाचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षी 32 पौर्णिमेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली. त्याचे 16वे वर्ष येताच देवीदासच्या पालकांना काळजी वाटू लागली. त्यांचा मुलगा यावर्षी मरण पावेल. जर त्यांच्या समोर अशी दुर्घटना घडली तर ते कसे सहन करतील, असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी देवीदासच्या मामाला फोन करून सांगितले, आम्हाला देवीदासने 1 वर्षासाठी काशीला जाऊन शिक्षण घ्यावे असे वाटते आणि आम्हाला त्याला एकटं सोडायचं नाही. म्हणून तुम्ही आमच्यासोबत चला आणि 1 वर्षानंतर त्याला परत घेऊन या. सर्व व्यवस्था केल्यानंतर त्याच्या पालकांनी देवीदासला घोड्यावर बसवलं. त्याच्या मामाला त्याच्यासोबत काशीला पाठवलं. धनेश्वरने आपल्या पत्नीसह आपल्या मुलाच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी दुर्गा देवीची पूजा करण्यास आणि पौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी 32 पौर्णिमेचे दिवस पूर्ण केले. काही काळानंतर एके दिवशी काका आणि पुतण्या दोघेही रात्री राहण्यासाठी एका गावात थांबले होते. त्या दिवशी त्या गावात एक ब्राह्मणाच्या अतिशय सुंदर, सुसंस्कृत, विद्वान आणि सद्गुणी मुलीचे लग्न होणार होते. देवीदास आणि त्याचे मामा देखील त्याच धर्मशाळेत राहत होते, जिथे वर आणि त्यांचा लग्नाचा पक्ष राहत होता. योगायोगाने वधूला तेल अर्पण केले जात होते आणि मंडप उभारला जात होता. परंतु लग्नाच्या वेळी वराला धनुर्वात झाला. वराच्या वडिलांनी त्याच्या कुटुंबाशी सल्लामसलत केल्यानंतर ठरवलं की हा देवीदास त्याच्या मुलाइतकाच देखणा आहे. तो त्याच्या सोबत लग्न करेल आणि लग्नाचे उर्वरित विधी त्याच्या मुलासोबत नंतर केले जातील. असा विचार करून तो देवीदासच्या मामाकडे गेला आणि म्हणाला, तुमच्या पुतण्याला आम्हाला काही काळासाठी द्या, जेणेकरून लग्नाचे सर्व विधी सुरळीत पार पडतील. मग त्याचा मामा म्हणाला, जर आपण कन्यादानाच्या वेळी वराला मिळणारे सर्व काही त्याला दिले तर माझा पुतण्या या लग्नाच्या मिरवणुकीचा वर होईल. वराच्या वडिलांनी होकार दिला आणि त्याच्या पुतण्याला वर म्हणून पाठवले आणि त्या रात्री त्याच्यासोबत लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. तो आपल्या पत्नीसोबत जेवू शकला नाही आणि ती कशी स्त्री असेल याचा विचार करू लागला. तो विचारात हरवला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग वधूने विचारले, काय झालं? तू इतका दुःखी आणि उदास का आहेस? मग त्याने वराच्या वडिलांच्या आणि त्याच्या मामाच्या दरम्यान घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. मग वधू म्हणाली, हे ब्रह्मविवाहाच्या विरुद्ध कसे असू शकते? देव आणि ब्राह्मण आणि अग्नीसमोर मी तुला माझा नवरा म्हणून निवडले आहे, म्हणून तू माझा नवरा आहेस. मी कधीही दुसऱ्या कोणाचा होऊ शकणार नाही. मग देवीदास म्हणाला, असं करू नकोस, कारण मी खूप लहान आहे. माझ्यानंतर तुझं काय होईल याचा काळजीपूर्वक विचार कर. पण ती एक प्रबळ इच्छाशक्ती असलेली स्त्री म्हणाली, तुमचं जे काही होईल मीही तेच करेन.
हे स्वामी, उठा आणि जेवा, कारण तुम्हाला नक्कीच भूक लागली असेल. यानंतर देवीदास आणि त्याची पत्नी दोघेही जेवण करून रात्री उशिरा झोपले. सकाळी देवीदासने आपल्या पत्नीला 3 रत्नांनी जडवलेली अंगठी आणि एक रुमाल दिला आणि म्हणाला, हे घे आणि हे एक चिन्ह समजून शांत हो. माझ्या मृत्यू आणि जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी एक फुलांची बाग बनव. त्यात एक नवीन सुगंधित चमेली लाव. दररोज पाणी घाल आणि खेळ आणि आनंदाने साजरा कर. ज्या क्षणी आणि ज्या दिवशी मी मरेन, ती फुले सुकतील आणि जेव्हा ती पुन्हा हिरवी होतील, तेव्हा मी जिवंत आहे हे समजून घे. हे समजावून सांगून तो निघून गेला. सकाळ होताच संगीत वाजू लागले आणि जेव्हा वर आणि लग्नातील सर्व मंडळी लग्नाच्या विधी पूर्ण करण्यासाठी लग्नाच्या मंडपात आली, तेव्हा वधूने वराकडे काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तिच्या वडिलांना सांगितले, हा माझा नवरा नाही. माझा नवरा तोच व्यक्ती आहे ज्याच्याशी मी लग्न समारंभात लग्न केलं होतं. मी त्याच्याशी लग्न केलेलं नाही. जर हा तोच असेल तर मला सांगा की मी त्याला काय दिलं. मधुपर्क आणि कन्यादान दरम्यान मी त्याला दिलेले दागिने दाखवा आणि काल रात्री मी त्याला सांगितलेल्या सर्व गुप्त गोष्टी मला सांगा. तिने सांगितल्याप्रमाणे वडिलांनी वराला बोलावले. हे सर्व ऐकून वराने म्हटले, मला काहीच माहीत नाही. अपमानित होऊन तो निघून गेला आणि संपूर्ण लग्न समारंभ देखील अपमानित होऊन परतला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे आई, अशा प्रकारे देवीदास काशीला शिक्षणासाठी निघून गेले. काही काळानंतर मृत्यूने प्रेरित होऊन रात्रीच्या वेळी एक साप त्याला चावण्यासाठी तिथे आला. विषारी सापाच्या प्रभावामुळे त्याची झोपण्याची जागा विषारी झाली, परंतु उपवासाच्या प्रभावामुळे तो त्याला चावू शकला नाही, कारण त्याच्या आईने आधीच 32 पौर्णिमेचे व्रत पाळले होते. मग दुपारी काळ स्वतः तेथे आला आणि त्याने त्याच्या शरीरातून त्याचा जीव काढून टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. देवाच्या कृपेने भगवान शिव त्याच वेळी पार्वतीसह तेथे पोहोचले. त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहून पार्वतीने भगवान शिवाची प्रार्थना केली, हे प्रभू, या मुलाच्या आईने यापूर्वी 32 पौर्णिमेला उपवास केला होता. हे प्रभू, कृपया करून त्याला जीवनदान द्या. भवानीच्या विनंतीवरून भक्त प्रेमळ भगवान शिवानं त्याला जीवनदान दिलं. या उपवासाच्या परिणामामुळे मृत्यूलाही माघार घ्यावी लागली आणि देवीदास बरा झाला. दरम्यान त्याच्या मृत्यूची वाट पाहत असलेली त्याची पत्नी फुलांच्या बागेतील सर्व पाने फुले गमावल्याचे पाहून आश्चर्यचकित झाली. जेव्हा ती मूळ स्थितीत परतली, तेव्हा तिला कळले की तो पुन्हा जिवंत झाला आहे. हे पाहून ती खूप आनंदी झाली आणि तिने तिच्या वडिलांना सांगितले, बाबा, माझा नवरा जिवंत आहे. तुम्ही त्याचा शोध सुरू करा. 16 वर्ष पूर्ण झाल्यावरती देवीदास त्याच्या मामासोबत काशी सोडून गेला. त्याचे सासरे त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडणार होते, तेव्हा ते दोघे जण दिसले. देवीदासला येताना पाहून त्याच्या सासऱ्यांनी मोठ्या आनंदाने त्याचे घरी स्वागत केले. त्या क्षणी शहरवासी जमले आणि सर्वांनी मान्य केले की हाच तो मुलगा आहे ज्याच्याशी मुलीचे लग्न झाले होते. जेव्हा मुलीने त्याला पाहिले, तेव्हा तिने त्याला ओळखले आणि ती म्हणाली, हा तोच मुलगा आहे जो मला लग्न करून निघून गेला होता. मग सर्वजण म्हणू लागले, तो आला हे भाग्य आहे आणि शहरवासीय आनंदित झाले. श्रीकृष्ण म्हणाले, अशा प्रकारे 32 पौर्णिमेच्या व्रताच्या परिणामामुळे धनेश्वर पिता झाला. ज्या महिला हे व्रत करतात त्यांना पुढील जन्मात विधवत्वाचे दुःख सहन करावे लागणार नाही आणि त्या नेहमीच भाग्यवान राहतील. हे माझे वचन आहे, यात शंका नाही.
हे व्रत पुत्र आणि नातवंडे प्रदान करते आणि सर्व इच्छा पूर्ण करते. 32 पौर्णिमेचं व्रत करून भगवान शिव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि अशा नवनवीन कथा नेहमी वाचत राहा. तुम्हाला आमच्या कथा कशा वाटतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.